नमस्कार, मी डॉक्टर आरती पारख, वंध्यत्व स्पेशलिस्ट, नाशिक। तर वंध्यत्व, इन्फर्टिलिटी, फर्टिलिटी असे शब्द आपण बऱ्याचदा ऐकले असतील। तर आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊ की नेमकी फर्टिलिटी म्हणजे काय आणि का आपण त्याला इनफर्टिलिटी म्हणतो। मग फर्टिलिटी म्हणजे फिमेल फर्टिलिटीचं पोटेन्शियल आहे का, फर्टाईल आहे का, तर याच्यासाठी काही टेस्ट केल्या जातात। मग त्या टेस्ट डिपेंड आहे की फिमेलमध्ये किंवा स्त्रीमध्ये काय अशी रचना केलेली आहे जेणेकरून एक प्रेग्नन्सी राहायचा चान्स क्रिएट होतो। मग ती रचना समजून घ्यायची म्हणजे काय की स्त्रीला एक गर्भपिशवी असते, त्या गर्भपिशवीला एक आत जागा दिलेली असते जिथे बाळ वाढू शकतं पुढे जाऊन। त्या जागेतनं दोन नळ्या ह्या पोटात गर्भपिशवीच्या साईडला जे दोन अंडाशय आहे त्याला आणि गर्भपिशवीला जोडतात। त्या नळ्यांनाच फॅलोपियन ट्यूब असं म्हटलं जातं। त्यानंतर गर्भपिशवीच्या तोंडाशी संबंध ठेवायला जागा असतात ज्याला व्हजायना असं म्हटलं जातं। मग एक प्रेग्नन्सी राहण्यासाठी जी मासिक पाळी येते त्या पाळीत अशी बदल होतात जेणेकरून एक प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स क्रिएट होतात। मग ते बदल कुठल्या कुठल्या ठिकाणी होतं तर ते दोन ठिकाणी बदल होतं। पहिला बदल होतो अंडाशयात। अंडाशय किंवा स्त्रीबीज म्हणजे काय की त्याच्यात असंख्य छोटी छोटी सुप्तावस्थेतली स्त्रीबीज आहेत। तो त्याचा अंडकोश आहे। ते त्या बीजात दर महिन्याला एक बीज पूर्णपणे वाढून फुटून शरीरात येतं। ते येतं ट्यूबच्या माध्यमाने आणि मग प्रेग्नन्सीचा चान्स क्रिएट होतो। तर पाळी आली की पहिल्या दिवसानंतर स्त्रीबीजात एका स्त्रीबीजाला वाढ व्हायला सुरुवात होते। ही वाढ म्हणजे काय की साधारणतः 5-6 mm स्त्रीबीज 20 ते 22 mm पर्यंत पोहोचतं। ही वाढ पाळीच्या पहिल्या 12 ते 14 दिवसात होते। म्हणून साधारणतः आपण म्हणतो की 28 दिवसाची पाळी असेल तर मिड म्हणजे 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन म्हणजे स्त्रीबीज पिकून फुटून शरीरात येणं, ह्या प्रक्रियेला म्हणतात ओव्ह्युलेशन। तर असं पहिल्या 12 दिवसात ते स्त्रीबीज हळूहळूपणे वाढतं। एकदा त्याची वाढ पूर्ण झाली की सेकंड स्टेप असते की स्त्रीबीज फुटणं, त्याला म्हणतात ओव्ह्युलेशन। फुटलेलं स्त्रीबीज हे नळीमार्फत शरीरात येतं। मग त्या नळीत ते 2 दिवस थांबतं। जेव्हा पुरुष आणि स्त्रीचा संबंध येतो तेव्हा पुरुष बीज किंवा जे सीमेन सॅम्पल असतं ते व्हजायनात डिपॉझिट होतं। त्याच्यातनं स्पर्म्स वेगळे होऊन सर्व्हिक्सच्या मार्फत, गर्भपिशवीच्या मार्फत नळीमध्ये पोहोचतात आणि तिथे आलेल्या स्त्रीबीजाच्या भोवती जमा होतात। जेव्हा लाखोंनी स्त्रीबीज तयार होतात, लाखोंनी स्पर्म तिथे पोहोचतात, तेव्हा एक स्त्रीबीजात जातो आणि बाळ बनतं। हे बाळ 5 दिवसापर्यंत त्या नळीतच वाढवलं जातं आणि ज्या बाळाची क्वालिटी चांगली आहे तेच बाळ 5व्या ते 6व्या दिवशी गर्भपिशवीत पोहोचतं। मग जसं इकडे स्त्रीबीजाची वाढ तयार होत असते त्याच वेळेस गर्भपिशवीत एक थर वाढत असतो ज्याला एंडोमेट्रियल लाइनिंग म्हणतात। हा एंडोमेट्रियल लाइनिंगची तयारी आलेल्या बाळाला रुजून घेण्यासाठी चालू असते। त्याच्यासाठी त्याला एक कमीत कमी 7 mm वर वाढायचं असतं। त्यात रक्तप्रवाह चांगला असणं गरजेचं असतं। मग हे स्त्रीबीज, हे बाळ जेव्हा गर्भपिशवीत येतं, जर लाइनिंग चांगली असेल तर ती त्याला ग्रहण करते, वाढायला मदत करते, रुजून घेते। आणि मग साधारणतः त्याच्या 8 दिवसांनी जर तुमची पाळी चुकली तर तुम्ही युरिनमध्ये टेस्ट केलं तर एक विशिष्ट हॉर्मोन शरीरात आल्यामुळे त्याच्यात 2 लाईन्स डिटेक्ट होतात आणि आपण म्हणतो की प्रेग्नन्सी राहिली। किंवा काही कारणाने जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर हीच लाइनिंग पाळीमध्ये शेड होते आणि नेक्स्ट सायकलला परत नवीन पद्धतीने चान्स क्रिएट होतो। अशी जर सायकल तुमची नॉर्मली चालू आहे तर प्रत्येक महिन्यात जर तुमचे व्यवस्थित संबंध आले तर 20 ते 25% हा नैसर्गिक चान्स आहे प्रेग्नन्सीचा। म्हणून म्हटलं जातं की जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करता तेव्हा तुम्ही 6 ते 8 महिने तरी कंटिन्यूस प्रयत्न केला पाहिजे, जेव्हा मग प्रेग्नन्सीचा चान्स हा आपण 100% होतो आणि प्रेग्नन्सी राहते। किंवा मग 6 ते 8 महिन्यानंतर जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर मग आपण म्हणू शकतो की काहीतरी कुठेतरी ह्या स्टेप्समध्ये अडचण आहे आणि मग आपल्या फर्टिलिटी टेस्टिंग आपण करतो। धन्यवाद। आता आपण पुढच्या व्हिडिओत जाणून घेऊया की फर्टिलिटी टेस्ट काय असतात।